आणि जसं वेळापत्रक निवडणुकांचं बिघडतं आहे किंवा बदलतं एक प्रकारे, तशीच काहीशी परिस्थिती राज्याच्या हिवाळी अधिवेशनाबद्दल सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. हिवाळी अधिवेशन साधारणतः 2 ते 3 आठवड्यांचं असतं, कारण ते नागपूरला होतं. परंतु हे हिवाळी अधिवेशन यावेळेला खूपच मर्यादित स्वरूपाचं असणार आहे. केवळ जेमतेम काही दिवसांचं अधिवेशन राज्य सरकारकडनं आयोजित करण्यात आलंय 8 तारखेपासून 14 डिसेंबरपर्यंत. पण त्यामध्ये प्रमुख मुद्दा हा आहे की 8 दिवसांचं जरी अधिवेशन असलं तरी या अधिवेशनासाठी प्रचंड मोठा खर्च येणार आहे. असं असलं तरी सुद्धा आचारसंहिता लागू असल्यामुळे या अधिवेशनातनं फारसं काही जनतेच्या हाती लागणार नाही. पण अधिवेशनानिमित्त मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानासाठी होणारी डागडुजी, रंगरंगोटी, प्रत्यक्ष अधिवेशनाचं कामकाज यासाठी कित्येक कोटींचा खर्च होतो. हा सगळा पैसा जनतेच्या खिशातनं जमा होणाऱ्या कराचा असतो. पण सध्या आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे लोकोपयोगी घोषणांवरती सुद्धा गदा येणार आहे. त्यामुळे जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यच जर अधिवेशनात नसेल तर या अधिवेशनाचा उपयोग काय, हा खरा प्रश्न आहे. आपल्या उपयोगाची अनेक कामं अधिवेशनाच्या माध्यमातून मार्गी लागतील अशी जनतेची अपेक्षा असते. पण केवळ आठवड्याभराचं हे अधिवेशन असणार आहे. दरम्यान नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या लांबलेल्या निवडणुकांचं सावट हे राज्याच्या हिवाळी अधिवेशनावरती पाहायला मिळत आहे. आचारसंहिता राज्यामध्ये लागू असेल, त्यामुळे खरं तर लोकोपयोगी घोषणा करता येणार नाहीत. त्यामुळे अधिवेशनाचा फायदा काय, हा प्रश्न उपस्थित होतोय. पण या अधिवेशनातनं मिळणार जरी काही नसलं तरी सुद्धा भास्कर जाधव यांना मात्र मोठी अपेक्षा ही अपेक्षा आहे विरोधी पक्षनेते पदासंदर्भातली. विरोधी पक्षनेत्याची निवड या अधिवेशनात तरी केली जावी अशी अपेक्षा भास्कर जाधवांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली आहे, परंतु खऱ्या अर्थानं ती घोषणा ही विधिमंडळाच्या फ्लोअरवर चर्चेला आली पाहिजे, त्याच्यावर विस्तारानं चर्चा झाली पाहिजे. आणि म्हणून अधिवेशन हे 2 आठवड्याच्या ऐवजी 3 आठवडे घ्या असा आमचा आग्रह होता. परंतु सरकारनं हा हट्ट मान्य केला नाही आणि अधिवेशन हे 14 तारखेला गुंडाळण्याचं जाहीर करून टाकलं. हे 5 दिवसाचं सोंग आणि 7 दिवसाचं सोंग करण्याची गरज आहे. नागपूरचं अधिवेशन किमान 3 आठवडे तरी चालायला पाहिजे, परंतु ते दुर्दैवानं ते होत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर लोकांना मोर्चे काढण्यासाठी मला वाटतं की आचारसंहितेचा संबंध मोर्चाशी येऊ नये, येता कामा नये. लोकांचे प्रश्न आहेत, सुटत नाही, सरकार सोडवत नाही. फक्त निवडणुका घेणं आणि सत्तेत मी सांगितलं केवळ सत्तेसाठी जगणं एवढंच या सरकारचं काम आहे. विरोधी पक्ष नेता हा संविधानिक पद आहे, त्याला कायद्यामध्ये आधार आहे. उपमुख्यमंत्री पद ही पदं संविधानिक नाहीत, ही तुम्ही तुमची केलेली राजकीय सोय आहे. विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे अशा पद्धतीची तरतूद आहे. आणि म्हणून येत्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेतेपद तुम्ही या ठिकाणी जाहीर करा अशा प्रकारचा आग्रह आम्ही धरलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.